गणेशोत्सव का स्थापना का दिन। सभी को गणेशोत्सव की शुभकामनाएं। आज हम अमरावती जिले के सबसे बड़ी तहसील अचलपुर की राजनीति पर प्रकाश डालने के लिए जमा हुए हैं। हमारे साथ है वरिष्ठ पत्रकार विदर्भ प्रभात के संपादक शैलेंद्र सिंह राठौड़, मैं नितेश किल्लेदार और मेरे साथ है गावरान 19 के संपादक प्रवीण ताइने। आज अचलपुर की राजनीति किस करवट मोड़ ले रही है, इस विषय को लेकर हम आज आपके सामने प्रस्तुत हुए हैं। आखिर अचलपुर की राजनीति किस तरफ जा रही है, इसका आने वाले स्थानीय स्वराज्य संस्था के चुनाव पर, आने वाले नगर पालिका के चुनाव पर, आने वाले विधानसभा के चुनाव पर और आने वाले लोकसभा के चुनाव पर क्या इसका असर होने वाला है, इस बात की हम आज चर्चा करने वाले हैं। और आपके समक्ष शुरुआत करते हैं अचलपुर विधानसभा क्षेत्र के विधायक से। विगत लगातार 4 टर्म से 2004 से अचलपुर निर्वाचन क्षेत्र पर निर्दलीय रूप से विधायक बच्चू कडू राज कर रहे हैं, जो महाविकास आघाड़ी में राज्य मंत्री भी रहे हैं, अभी दिव्यांग मंत्रालय के प्रमुख महाराष्ट्र में दौरा भी कर रहे हैं। वे लगातार 20 वर्षों से यहाँ से चुनकर आ रहे हैं। और उल्लेखनीय बात यह है कि स्वर्गीय विनायक दादा कोरडे, जो माली समाज के नेता थे, उनके गुजर जाने के बाद उनका उत्तराधिकारी भारतीय जनता पार्टी का कोई भी नेता इस निर्वाचन क्षेत्र में अपनी साख नहीं बना पाया। ना वो नगराध्यक्ष बना है, ना ही वो विधायक बन पाया है। आखिर अचलपुर से भारतीय जनता पार्टी का सुपड़ा साफ क्यों हुआ, इस पर हम ध्यान केंद्रित करना चाह रहे हैं। मैं राठौड़ जी सबसे पहले आपका स्वागत करता हूँ। ये जो अचलपुर की राजनीति है, जहाँ पर आज निर्दलीय विधायक बच्चू कडू राज कर रहे हैं, पिछले चुनाव के अंदर बच्चू कडू और कांग्रेस के नेता बबलू देशमुख में आमने सामने की बहुत भिड़त हुई थी, एक कड़ा मुकाबला हुआ था। उसके बावजूद बच्चू कडू ने चौथी बार भी इस निर्वाचन क्षेत्र में जीत हासिल की है। क्या कहेंगे आप? यहाँ पर अगर हम विधायक बच्चू कडू इनकी अगर बात करें तो एक इनका लोकल जो जनसंपर्क इन्होंने बनाकर रखा है, छोटे से छोटे गांव से लेकर बड़े से बड़े शहर तक का आज इनके कार्यकर्ता इनके एक आवाज़ पर उठकर चले आते हैं। अभी आपने हाल ही में एक नज़ारा देखा होगा, इन्होंने यहाँ के जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला था। न राज्य मंत्री थे, न कोई बड़ा पद था, लेकिन उनकी एक आवाज़ पर आज झुग्गी झोपड़ियों से छोटे से छोटे कार्यकर्ता, तो शहरों से बड़े कार्यकर्ता गाड़ी घोड़े में अपनी अपनी चीज़ों से वहाँ पहुँच गए थे। आज वहाँ पर वो गर्दी तैयार हो गई थी कि पुलिस विभाग को वो गर्दी कैसे कंट्रोल करे, ये थोड़ा सा वहाँ पे मुश्किल आ गई थी। आज ये सब क्यों हुआ? क्योंकि उन्होंने एक अपना जनसंपर्क इन लोगों से बढ़ाया। अब यहीं पर अगर मैं बात करूँ, बच्चू कडू को खूब टफ फाइट देने के लिए बबलू भाऊ देशमुख बार बार यहाँ पर अचलपुर में अपना मोर्चा खोल लेते थे। लेकिन अब इन दो नेताओं का मैं आपको एक फ़र्क बता दूँ तो बच्चू कडू ने जहाँ पर झुग्गी झोपड़ी से लेकर छोटे से छोटे कार्यकर्ताओं के पास में पहुँचकर उनके भले बुरे की जानकारी ली, उनका अच्छा बुरा उनका हित समझा और उनके वक्त पर वे काम आए। वहीं अगर हम बबलू देशमुख की अगर बात करें तो आप जिसे वाइट कॉलर कह सकते हैं, कैसे उनका एक स्टेटस है, उनका एक रुतबा है। आज को इतनी बड़ी बैंक के वो अध्यक्ष रह चुके हैं, तो उन्होंने अपने हिसाब से अपने स्टेटस से कार्यकर्ताओं से संपर्क किया। उन्होंने नब्ज जानने की कोशिश ही नहीं की कि आखिर भी यहाँ के लोग चाहते क्या है, इनकी समस्या क्या है। सिर्फ कार्यकर्ता जैसे कहेंगे उस हिसाब से यहाँ पर बबलू देशमुख आते गए, अपने कार्यक्रम लेते गए। कार्यकर्ताओं ने जो रूट बताया वो रूट पर अपना काम किया, बस उतना काम करके वो वहाँ से निकल गए। लेकिन अब आपने जैसा कि पूछा कि आखिर में यहाँ पर इतना दबदबा बच्चू कडू इनका क्यों रहा। छोटे से छोटे कार्यकर्ता, आप चाहे किसी भी गांव में चले जाओ, अगर आप बच्चू कडू का नाम निकालोगे तो वो आपको खुले से ही समर्थन देते हुए दिख जाएंगे। ऐसा क्यों हुआ? किसी के यहाँ पर कोई बीमार था, किसी के यहाँ कोई परेशानी थी, किसी का बड़े बड़े कार्यालय से कोई काम नहीं हो रहा था। बच्चू कडू का आज नाम वो चल रहा है कि अगर उनका नाम ले डाले तो सामने वाला अधिकारी थोड़ा सा डर जाता है, समझ जाता है और उनका वो काम कर देता है। ये सब सिर्फ इसलिए हुआ कि एक छवि जो इन्होंने जिस तरीके की इनके पक्ष का नाम प्रहार है, प्रहार के हिसाब से इन्होंने अपनी एक छवि तैयार की है, एक डर एक खौफ उतना तैयार किया है। और इसी का फायदा इन सभी को कार्यकर्ता का हुआ, इन सब लोगों को हुआ कि आज इसी वजह से बार बार ये इन्हें चुन कर ला रहे हैं। और यही वजह है कि आज बच्चू कडू को यहाँ पर फाइट देने के लिए अभी कोई पर्यायी तो भी कोई नेता यहाँ पे सामने नहीं है। राठौड़ जी ने अपनी प्रतिक्रिया यहाँ पर बताई है कि इस क्षेत्र में विधायक बच्चू कडू इनको टक्कर देने वाला नेता अभी तक
बबलू देशमुख इन्होंने बड़ी टक्कर पिछले चुनाव में दी थी, लेकिन पिछले 20 सालों में भारतीय जनता पार्टी का नेतृत्व ही निर्माण नहीं हुआ। भारतीय जनता पार्टी के पास में विधायक पद का उम्मीदवार ही नहीं रहा। पिछले बार भी नगराध्यक्ष रही सुनीता नरेंद्र पिस्के इन्हें टिकट दी गई, जो केवल 15,000 वोट लेकर सिमट गई। आखिर इस निर्वाचन क्षेत्र में भारतीय जनता पार्टी का नेतृत्व निर्माण क्यों नहीं हुआ? आपल्यासोबत गावरान 90चे संपादक आहे प्रवीण भाऊ तायडे, त्यांचा राजकारणामध्ये गावोगावमध्ये त्यांचा संपर्क आहे, ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचा संपर्क आहे। प्रवीण भाऊ, तुम्हाला काय वाटते मागील या 20 वर्षाच्या क्षेत्रामध्ये काय म्हणजे उतारचढाव झाले आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व काय निर्माण झालं काय? याच्या पाठीमागचा जर आपण एक सरळ विचार केला तर गेल्या 2014 पासून भारतीय जनता पार्टी केंद्रात आहे। त्या कालखंडापासून 14 ते 19च्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार आलं। त्यानंतर फडणवीस सरकारला बहुमताचा आकडा क्रॉस करता आला आणि त्याच्यात काय झालं की उद्धव ठाकरे हे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले। त्या मोदीच्या चेहऱ्याकडे पाहून या ठिकाणचे जे नेते पाहिजे, या नेत्यानं प्रत्येक गावात जे उपक्रम काहीतरी चालू असतात, पण ते लोकांना सिद्ध करू शकले नाहीत की बाबा आम्ही स्थानिक पातळीवरही काही करू शकतो। तुम्ही मोदीच्या नावावर काही जास्त करू शकत नाही, मोदीच्या नावावर तुम्ही फक्त खासदार आणू शकता, पण आमदार आणण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणची स्ट्रॅटर्जी तयार करावी लागेल। आणि मध्यंतरीत मला असा डाऊट येते की बाबा म्हणजे भाजपचे नेते म्हणजे या ठिकाणी जे पद वाटप जे होतात की हे पद वाटप बच्चू भाऊच्याच माध्यमातून होतात काय असं म्हणलं एक डाऊट येते की बाबा बच्चू अशी चर्चा येते, हा माणूस हा होईल आणि एकदम दुसराच माणूस येते। याच्यात म्हणजे मी क्लिअर असं सांगतो की म्हणजे आपण सोशल मीडिया जागतिक लोक आहोत की बच्चू भाऊच्या आणि PR पाटलाचे म्हणजे प्रवीण पोटे पाटलाचे असणारे गोड संबंधच या ठिकाणी त्याच्या पदभरती करते काय मला हा डाऊट आहे। झालं काय की भाजपात सत्तेत आल्यानंतर गोष्ट अशी झाली की कार्यकर्त्याला असं वाटलं की संपला आता, पण त्याचे काही ना काही मोदीची गेले मदत एखादी इंजेक्शन देत राहतात। या पद्धतीनं त्याचं ते काम चालू असते। पण या ठिकाणी मला असं वाटते की कोणत्या कार्यकर्त्याला त्याच्या एखाद्या क्षमतेनुसार जर एखादं पद दिलं त्याची कार्यप्रणाली वाढते। उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्या तालुक्यात ग्रामीण भागात आजही म्हणजे जसे बच्चू भाऊले मानणार लोक आहेत तसे वर डायरेक्ट मोदीलाच मानणार आहेत। म्हणजे या ठिकाणचा त्याचा नेताच नाही आहे, म्हणजे बुवा इथचा कोणी जिल्हाध्यक्ष नाही आहे, तालुकाध्यक्ष त्याचा नेता डायरेक्ट मोदीचा आहे। मग असं कोण होऊन राहिलं, एका इकडे खाली फेवर बच्चू भाऊले होते आणि वर फेवर जो मोदीले होऊन राहिला। या ठिकाणी म्हणजे जे कार्यकारिणी म्हणा किंवा ज्याच्या हाती काहीतरी म्हणजे बैलगाडी हकालतीने जे तो धुरकरी असते ना, याच्या धुरकऱ्याच्या बाबतीत तिने थोडंसं याचे काहीतरी निर्णय चुकून राहिले अशी लोक विचारतात। तुम्हाला आपल्याला मला सगळेच बोलता येत नाही। तुमचं म्हणणं बिलकुल बरोबर आहे। मागे 2009ला निवडणूक झाली होती, अचानक या मतदारसंघामध्ये वासनकर नंदू वासनकर यांना तिकीट मिळाली म्हणून अशी चर्चा होती की बाबा यांना भाजप सेनेच्या युतीची सीट मिळाली, परंतु ऐन वेळेस ही सीट मग सुनीता पिस्के नगराध्यक्ष होती त्यांना मिळाली 2000 जेव्हा 19ची निवडणूक झाली आणि अचानक भाजपकडे सीट म्हणजे नेताच नाही आहे म्हणून ही सीट आमदार बच्चू कडू यांनी मातोश्रीमध्ये सांगून नरेंद्र पिस्केला दिली अशी सुद्धा चर्चा झाली। या अगोदर अचानक माडी समाजाचे नेते अशोकराव बनसोड ज्यांचं नाव या मतदारसंघामध्ये कोणाला माहीत नव्हतं त्यांना सुद्धा तिकीट मिळाली, तरी लोकांनी म्हटलं की बच्चू भाऊने हे तिकीट त्यांना दिली। म्हणून तुम्हाला असं तरी वाटते का की प्रवीण भाऊ की आज या मतदारसंघामध्ये बच्चू भाऊचं या भारतीय जनता पार्टीबरोबरचं आहे? आता जे अमरावती जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष होते प्रमोदसिंह गडरेल यांचं जिल्हा उपाध्यक्ष पद करण्यात आलं। त्यांचे जे भाऊ होते श्यामसिंह गडरेल यांना शहराचं अध्यक्षपद मिळायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांनी मागितलं होतं। लोकांची आणि कार्यकर्त्यांची एक इच्छा होती की श्यामसिंह गडरेल अध्यक्ष होणार, परंतु ऐन वेळेस कुंदन यादव यांना अध्यक्ष करण्यात आलं। याच्यावर काय म्हणणार? आता नेमकं कसं असते की भाजपची एक जी नीती पाहिली, एक 2014 साली जेव्हा केंद्राच्या निवडणुका झाल्या तर त्यावेळेस मोदीचा चेहरा एक रंगवला गेला की मौत का सौदागर म्हणून मोदीचा चेहरा रंगवण्यात आला, म्हणजे मोदीचा चेहरा रंगवण्यात आला। पण मोदीजीनं सर्वसमावेशक केलं, कोणा जातीचा कोणा धर्माचा माणूस पाहिला नाही। केले घर बांधून दे, केले संडास बांधून दे, प्रत्येक गावात पाण्याची योजना चालल्या, रोड चालले, साऱ्या ठिकाणी विकास चालू आहे। पण मोदीचा चेहरा एक हिंदुत्ववादी चेहरा असं साऱ्या मीडियानं सांगितलं। जसं गोध्राचं प्रकरण जर आपण इतिहास पाहिला गुजरातच्या गोध्राचा, कसं काय झालं आहे की गडरेजीचा चेहरा एक हिंदुत्ववादी चेहरा आहे, अशा प्रकारची छाप टाकण्यात आली। आता त्याच्यासोबत राहणारे लोक माहीत आहे की त्या प्रमोदसिंह ठाकूर जे भाऊ आहेत त्याच्याजवळ कोणीही समाजचा माणूस जाऊ, कोणत्याही धर्माचा माणूस जाऊ, ते काम करतात। त्याचा चेहरा काय झाला की हिंदुत्ववादी चेहरा आहे आणि येणाऱ्या कालखंडात हिंदुत्ववादी चेहरा जर आपण हे केला तर बाकीच्या समाजातून आपल्याला भेटणाऱ्या मताची संख्या कमी होईल असं मला वाटते की ह्या हिशोबानं तिनं म्हणजे ठाकूर बंधूने डावललं असेल मा असा मला असं वाटतं। बरं
कुठेतरी असं वाटतं की जेव्हा राज्यसभेचे खासदार आहेत डॉक्टर अनिल बोंडे त्यांना लॉटरी लागली असं म्हटलं जाते जिल्ह्यामध्ये आणि त्यांनाच जिल्ह्याचा अध्यक्ष करण्यात आला आणि त्यांनी जी आता घोषित केलेली कार्यकारिणी आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर नेमकं काय झालं की आपण जर थोडंसं अनिल बोंडे साहेबांचा इतिहास पाहिला तर ते पहिले आपल्या वरुड मोर्शीचे आमदार होते. शिवसेनेचे त्यानंतर देवेंद्र भोयर साहेबांनी कृषी मंत्री असताना पाळलं. योगायोगाने इकडे ते भाजपसोबत जॉईन झाले. पण भाजपसोबत जॉईन झाल्यानंतर खासदारी केल्या गेलं त्याचं म्हणजे मधातलं जर तुम्ही अमरावती प्रकरण जर पाहिलं त्याचे वक्तव्य म्हणजे भारतभर गाजले आणि भाजपले मी सांगतो ना की भाजपले अशी गरज होती की एखादा असा माणूस पाहिजे की बाबा एकदम बंदूकच्या गोळीसारखं बोलला पाहिजे. तर त्यासाठी त्याने अनिल बोंडे साहेबांना एक राज्यसभेचा खासदार करून टाकलं. आणि नेमकं काय झालं की भाजपा जिल्हाध्यक्ष करताना 4-5 चेहरे होते म्हणजे त्यात चांगले चांगले चेहरे होते. एक रविराज देशमुख आहेत, गजबू कोल्हे आहेत, अजून एक कोणतरी दिवसाचा माणूस आहे, त्याच्यानंतर प्रतापदादा अडसळा, रवींद्रभाऊ मुंडे आहेत, असे लय जगाचे नाव आलते. प्रवीण भाऊ ताळेचे नाव भाजपच्या जिल्हाध्यक्षासाठी आलं. प्रमोदसिंगजी गडरेचे नाव आलं. सुधीर भाऊ रसे महामंत्रीपदासाठीच ते होते. असे 6-7 जणीचं नाव आलं किंवा हे चांगले चांगले नेते आहेत. याच्यात म्हणजे एकामेकाबद्दल द्वेष होऊन येते किंवा मग या माणसांतर आपल्याला करून येईल हा समन्वय साधण्यासाठी बोंडे साहेबांना अध्यक्षपद दिलं हे अशी मला वाटतं. आज काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांना टक्कर देण्यासाठी कोण आहे? कुठेतरी मागच्या वेळेस 4-5 हजार मतांनी फक्त पराजित झाले बबलू देशमुख जे जिल्हा काँग्रेस कमिटीचा आज नेतृत्व करत आहे जिल्ह्याचं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांना जे मताधिक्य भेटलं होतं आतापर्यंत इतकं मताधिक्य एकही काँग्रेसच्या उमेदवाराने घेतलं, इतकं मताधिक्य बबलू देशमुखने घेतलं. त्यांच्या सोबत जे आता झालं जिल्हा बँकेमध्ये त्यांचा असा आरोप आहे पैशाची खरीदफरोड केली. बच्चू कडू जे अध्यक्ष झाले, अचल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी सत्ता आणली. म्हणजे कुठंतरी आता बच्चू कडू हा पैशाच्या जोरावर म्हणजे मोठ्या पदावर जात आहे. चांदूरबाजारमध्ये एका मताधिक्याने निवडणूक हारले बबलू देशमुख. पण बबलू देशमुखचा वर्चस्व या मतदारसंघामध्ये आहे का? नेमकं काय होते की मी क्लिअर शब्दात सांगतो, बबलू भाऊ आणि जे बच्चू भाऊ आहे दोघंही जण एकदम स्वनिर्भर नेते आहेत. म्हणजे दोघंही एकामेकाला परस्पर विरोधी बोलतील पण एका खालच्या स्तरावर जाऊन त्यानं आजपर्यंत एकामेकाला विरोध केला नाही. ह्या दोघंही मानला गेला. तर बच्चू भाऊच्या कार्यकर्त्यात नेमकं काय झालं की एखादा महासारखा सर्वसामान्य माणूस जर गेला त्या कार्यकर्त्याला भाऊ राजे बाबा इतका फोन लावून जरा बच्चू बोले काम करावं लागते ना, असं करावं लागते ना. तो बच्चू भाऊचा कार्यकर्ता डायरेक्ट बच्चू भाऊसोबत बोलून देते. बच्चू भाऊमध्ये मिटिंगमध्ये असतील तर त्याचे अजून 10-12 कार्यकर्ते आहेत म्हणजे जे आहेत त्याच्यात नाव यायचं तुमच्यासोबत आपण कॉन्फरन्सवर आलं की घेत नाही तर ते डायरेक्ट बच्चू भाऊसोबत करतात. पण बबलू भाऊसोबत नेमकं काय होते, बबलू भाऊची मेहनत कमी नाही. आज जर तुम्ही 2-3 म्हणजे 1-2 वर्षात जर पाहत असाल तर बबलू भाऊ हरेक गावात चालले. पण बबलू भाऊ जवळ जाणाऱ्यासाठी जो मधातला दुवा आहे की नाही हे टायर पंक्चरमधलं भाऊ म्हणजे बबलू भाऊ जवळ जाणाऱ्यासाठी जो माध्यम आहे हे टायर पंक्चर असल्याच्यानं बबलू भाऊचा सर्वसामान्य लोकांसोबतचा संबंध जाणून बुजून मर्यादित ठेवला चाललाय असं मला वाटतं. बिलकुल बरोबर बोलले. इथं ज्या प्रकारचं चित्र आहे मागील निवडणुकीमध्ये झालं आणि 2000 जी आता निवडणूक येणार आहे 24ची निवडणूक येणार आहे यामध्ये सुद्धा लक्ष लागलेलं आहे. आणि नुकतीच जी आता डॉक्टर अनिल बोंडे यांनी जी भाजपची जी कार्यकारिणी घोषित केली त्याच्यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून विशाल काकड यांना पुन्हा जबाबदारी देण्यात आली. म्हणजेच अचलपूर तालुक्यामध्ये बाकी सुद्धा चेहरे या पदासाठी होते. नारायण बोरेकर सारखे चेहरे होते जे तालुका अध्यक्ष पद मागत होते परंतु त्यांना पद डावलण्यात आलं. या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं आजपर्यंत नेतृत्व निर्माण नाही झालं यावर आपण चर्चा करत होतो. आता आपण हे जाणून घेऊया की पुढे जे चित्र बदलणार आहे कारण आज अजित पवार साहेब हे आपले देवेंद्रजी सोबत गेले आणि एकनाथ शिंदेजी सोबत आहेत. आता ही राष्ट्रवादीचं इथे काय अस्तित्व आहे काय नाही तुम्हाला माहिती आहे. मागच्या वेळेस ते सुरेखाताई आपली ठाकरे राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेमध्ये गेले होते. वसुधाताई काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले होते निवडणूक लढण्यासाठी. म्हणजे नेते निवडणुकीसाठी पक्ष बदलतात परंतु आजपर्यंत या 20 वर्षाच्या कालखंडीमध्ये बच्चू कडू याने प्रहारच्या नावावरच निवडणूक लढली, अपक्ष लढली. आज क्या राठौड़ जी आपको जो आने वाला जो चुनाव है स्थानीय स्वराज्य संस्था का जो नगर पालिका चुनाव है इसमें क्या फर्क पड़ेगा, इसमें किसकी सत्ता आएगी, कौन कौन दावेदार है? देखिए यहाँ पे अगर नगर पालिका की क्योंकि आज के तारीख में शक्ति फाउंडेशन के अध्यक्ष श्याम सिंह गडरेल प्रमोद सिंह गडरेल बंधु आज के तारीख में तो निर्दलीय उम्मीदवार ये बात तो सिद्ध हो गई. आगे क्या अभी आपने प्रमोद सिंह गडरेल और शक्ति फाउंडेशन का नाम लिया. एक चीज़ मैं आपको बताना चाहूँगा कि जैसे मैंने अभी शुरुआत में जैसे जो दो नेताओं में फ़र्क बताया था कि
बच्चू कडू और बब्लू देशमुख इन्होंने कहाँ फर्क गिरा है। तो अब मैं स्थानिक पर भी बात करूँ तो अब अगर मैं प्रमोद सिंह कटरेल इनकी मैं अगर बात करता हूँ तो यहाँ पर भी इनसे वही गलती हुई है जो बब्लू देशमुख से हुई है। प्रमोद सिंह कटरेल आज बहुत ज़्यादा पढ़े लिखे इंसान है, आज अधिवक्ता है, आज इतने बड़े वकील होने के बाद में, आज पुणे जैसे सिटी में रहने के बाद में, अचलपुर में आने के बाद में उन्होंने जितना माहौल बनाना था वो उन्होंने बना लिया था। लेकिन वही गलती वो दोहरा दी जो बब्लू देशमुख उन्होंने दोहरा दी थी। अपना पूरा कारोबार उन्होंने यहाँ के लोकल कुछ लोगों के हाथ में दे दिया था। अब अगर वे चाहते हैं तो इतनी बड़ी पूरी जो आज अचलपुर विद्या मतदार संघ का जो पूरा एरिया है आज वो बहुत अच्छे तरीके से हैंडल कर सकते थे। ये आपने सही कहा कि आज तक बीजेपी में इतना स्ट्रांगली कोई उठकर ऐसे आया नहीं जिस तरीके का माहौल इन्होंने कुछ कम दिनों में बना लिया था। उस चीज़ को मैं भी मानूंगा कि उन्होंने कम दिन में अपना बहुत बड़ा माहौल बना लिया था। ऐसा लगता है जैसे जिस प्रकार से जो शहर में उत्सव हुए, हाँ। जिससे कहेंगे कि श्री राम नवमी की शोभा यात्रा की बात जी, करेंगे जी। कि लगातार 2 वर्षों में ऐसी शोभा यात्रा, ऐतिहासिक शोभा यात्रा यहाँ तक कि अमरावती जिले में नहीं हुई, ये बात को झुटलाया नहीं जा सकता। और शोभा यात्रा के लिए जब अनुमति नहीं मिलती है तो हाई कोर्ट से जाके अनुमति लाते हैं, ये भी एक इतिहास की बात जी, है। बिल्कुल। दही हांडी में आज लगातार इतने 2 वर्षों से आयोजन करके इतनी पब्लिक जमा करना, यानी आज एक कट्टर हिंदुत्व की छवि के रूप में अधिवक्ता प्रमोद सिंह कटरेल है। इसके बाद भी भाजपा ने उनको ठुकराया है, कोई पद नहीं दिया है, उनका जो वर्तमान पद था वो भी निकाल दिया। कहीं ना कहीं हिंदी भाषी के साथ अन्याय हो रहा है, जैसा झुम्मरलाल पांडे के साथ अन्याय हुआ था, उनको निर्दलीय नगराध्यक्ष पद का चुनाव लड़ना पड़ता। उसके कारण हाजी मोहम्मद रफीक सेठ अध्यक्ष बने थे इस नगर के। जी, क्या कहेंगे? ये आपका कहना मैं बिल्कुल मानूंगा कि एक साथ में जो दोनों गठबंधन भाइयों को जिस तरीके से बीजेपी से पद से हटा दिया गया, ये बहुत गलत हुआ है। आज भले ही उन्हें कोई पद नहीं देना चाहिए था, लेकिन जो पहले से पद पर वो अधीन थे उसी पद को अगर रख लेते तब भी वो गलती नहीं होती थी। लेकिन अब अगर छवि की अगर बात करेंगे, जैसे कि मैंने आपको बता दिया, आपकी उस बात से तो मैं बिल्कुल सहमत हूँ कि त्योहारों को लेकर जितने जागरूक ये गठबंधन भाई थे, आज तक अचलपुर में कोई भी इतना जागरूक नहीं हुआ। सबने अपनी अपनी राजनीतिक रोटियां सेकी, लेकिन आज हिंदुत्ववादी नेता के रूप में उभर रहे थे गठबंधन। लेकिन छोटी मोटी गलतियों की वजह से कैसा होता है, जनमानस पे ये सभी चीज़ों का फर्क गिरता है। आप लोकल में कितना कांटेक्ट रखते हो ये बहुत ज़्यादा मायने रखता है। मुश्किल से 1 या 2 घर आप बना के दे रहे हो, 2 या 4 कार्यक्रमों में आप जा रहे हो, भाषणबाजी कर रहे हो, तो यहाँ पर आपका काम खत्म नहीं होता। आपका मतदार संघ है, कोई छोटा मोटा मतदार संघ नहीं है, बहुत बड़ा मतदार संघ है। अब अगर मैं अचलपुर की भी बात करता, अचलपुर तहसील बहुत बड़ा एरिया है। आज आप नगराध्यक्ष बनने की बात कर रहे हो, नगराध्यक्ष बनने के लिए आपको लोकल कांटेक्ट बहुत ज़रूरी हो जाता है। सिर्फ बड़े बड़े लोगों से मिलना, बड़े बड़े नेताओं से मिलना, बड़े बड़े पदाधिकारी से मिलना, यहाँ पर ही आपको नहीं रुकना है। यहाँ के आम लोगों से मिलकर उनकी समस्याओं को सुनना भी इनका काम था। समाज सेवा के रूप में इन्होंने सबसे पहली जो चीज़ किए थे, यहाँ पर इन्होंने अपनी एम्बुलेंस सेवा शुरू कर दी थी। हमने खुले दिल से इसका स्वागत किया था। एक पत्रकार होने के नाते हमने ना किसी से दुश्मनी रखी ना दोस्ती रखी, लेकिन उनका काम अच्छा दिखा, हमने समर्थन किया। लेकिन अभी मैंने आपने एक जो लाइन यहाँ पर एक अभी लाए थे कि जैसे उन्होंने हिंदू मुस्लिम में कभी भेद नहीं किया, लेकिन कुछ शिकायतें मुझे बार बार मिली थी कि अगर एम्बुलेंस सेवा ये दे रहे थे तो यहाँ पर भी हिंदू मुस्लिम का बहुत जगह भेदभाव यहाँ पर हुआ था। एक्चुअली मेरे पास भी लिखित शिकायतें आई थी, लेकिन क्योंकि ज़बरदस्ती विषय नहीं बढ़ाने थे, मैंने नहीं बढ़ाया। अगर आप समाज सेवा कर रहे हो तो ना आपको हिंदू देखना है ना मुस्लिम देखना है, आप समाज सेवा कर रहे हो, आपको सभी समाज को लेकर चलना है। अभी आपने बहुत अच्छा उदाहरण दिया बीजेपी नेता नरेंद्र मोदी जी का। नरेंद्र मोदी जी वो नेता है जिन्होंने आज तक मुस्लिम समाज का विरोध नहीं करा, आज तक उन्होंने किसी दूसरे समाज का विरोध नहीं करा। हिंदुत्ववादी नेता प्रखर रूप से वो उभर कर आए हैं, आज उन्होंने देश में उनको मान लिया। उसी के बाद में अचलपुर से आज प्रमोद सिंह कटरेल सामने आ रहे थे, लेकिन इन्होंने क्या किया कि अपनी जो पूरी कार्य तत्परता कार्यकुशलता थी, इन्हें बाजू में रखकर अपने जो नज़दीक के कार्यकर्ता है, गिने चुने 15 से 20 कार्यकर्ता, इनके पास में अपनी पूरी जिम्मेदारी दे दी। आपको लगता है कि जो बीच में गडरेल जी द्वारा जो एक शिकायत दी गई थी, ब्राह्मण समाज पर टीका टिप्पणी की थी, जी। तत्कालीन जिलाधीश निवेदिता चौधरी ने, हाँ। उसकी परतवाड़ा थाने में शिकायत की थी, जी। शायद उस बात का शिकार हुए, ऐसा लगता है आपको गडरेल जी? नहीं, अब इससे शिकार कहना भी गलत होगा किलेदार जी। कैसा है, आप एक पार्टी के जैसे जिला प्रमुख के बाद में आप उप जिला प्रमुख थे, जिला प्रमुख निवेदिता जोशी थे। अब वो किसी कार्यक्रम में परतवाड़ा आते हैं, एक प्राइवेट होटल है जहाँ पर वो मीटिंग होती है, वहाँ पर कुछ बातें होती है,
उसके बाद में अचानक प्रमोद सिंह गडरेल अपने पुलिस स्टेशन पहुंच जाते और वहां पर जाके एक लिखित शिकायत दे देते कि हमारे जिलाधीश ने ये इस तरीके का रिक्वेश कर रहा है। एक ठीक है, एक इंसान के नाते उनके इस काम को मैं सलाम करता हूँ कि उन्होंने बहुत बड़ी हिम्मत बता दी, लेकिन पार्टी क्या इस चीज़ को एक्सेप्ट करेगी? आज जो जिला प्रमुख है अपने अमरावती के नीरज चौधरी, आज एक उप जिला प्रमुख है प्रमोद सिंह गडरेल, आज उप जिला प्रमुख शिकायत कर रहे हैं पुलिस थाने में जाकर अपने ही जिला प्रमुख के बारे में। दुनिया की कोई भी पार्टी इस चीज़ को एक्सेप्ट नहीं करेगी। आखिर जो है आने वाले जो नगर पालिका के चुनाव है, नगराध्यक्ष का जो चुनाव है, पहले पार्षदों से होने वाला था, लेकिन अब नगराध्यक्ष का चुनाव यह जनता करने वाली है। जनता डिसाइड करेंगी कि इस शहर का प्रथम नागरिक कोण होगा। मी वापस प्रवीण भाऊकडे येतो. प्रवीण भाऊ, मागच्या निवडणुकीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे. मागे केंद्रामध्ये भाजपची सत्ता होती, राज्यामध्ये देवेंद्रजी सत्ता होती आणि तेव्हा इथे सीमा रुपेश ढेपे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते भाजपचे अधिकृत, आणि शिवसेना अलग होती. शिवसेनेचं तिकीट अडसूळ साहेबांनी सुनीता नरेंद्र फिसकेला दिलं. लोकांना वाटत होतं बाबा की भाजपची लहर आहे, भाजप निवडून येणार, परंतु शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला आणि काँग्रेसचे ते उमेदवार सर्वत अंजुम साजिद फुलारी ते पडली. यावर आपलं काय म्हणणं आहे? आता सुद्धा असं होऊ शकते का की भाजपचा कॅन्डिडेट पडणार आणि अपक्ष कॅन्डिडेट पुन्हा तिसरा जनतेने निवडून द्यावा, किंवा श्यामजी गडरेलने निवडून देणार, किंवा अजून कोणी तिसरा कोणी मुस्लिम कॅन्डिडेट निवडून येणार जो उमेदवार असणार काँग्रेसचा, असंही होऊ शकते? नाही, नेमकं मागच्या वेळेस काय झालं की जे ढेपेताई पडल्या, फिसके ते निवडून आल्या, तर त्यात मुळात या ठिकाणचे काही म्हणजे मी तुम्ही सांगा तांदूळातले खळे ज्या पार्टीचे होते ते त्याच्यासाठी प्रॉपर काम केलं नाही. थोडंसं काय झालं, परतवाडा आणि अचलपूरचा विषय झाला, किंवा यावेळेस अचलपूरली संधी भेटायला पाहिजे. त्याच्यानं सरसकट जो अचलपूरचे लोक आहेत, म्हणजे मी काय म्हणतो 70-80% जे लोक आहेत ते शिवसेनेला भेटले. त्याचा एक बेनिफिट फिसकेताईला झाला. दुसरी गोष्ट काय झालं की जे ढेपे भाऊ आहेत, ढेपे भाऊचं कोणत्या तरी ठिकाणी म्हणा पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी कमी पडली, त्यानं प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसही आणले होते, पण त्याच्यात ते कमी पडले, डोर टू डोर कमी पडले. तिला असं वाटलं की बा एकदम आता फडणवीस साहेब आणले म्हणजे आपला कार्यक्रम साधते, तसं झालं नाही. या ठिकाणी जे फिसके भाऊ आहेत त्यानं आजपासून 25 वर्षाच्या आधीपासून तो राजकारणाचा इतिहास पाहिला. त्यानं त्यावेळेस दुश्मनी जवळ केले, दोस्ती जवळ केले, कोणाच्या पाया पडले, काय करायचं ते केलं. तुम्हाला माहिती आहे राजकारण जर म्हटलं सामदाम दंडभेद केल्याशिवाय राजकारणच होत नाही, हे जगजाहीर गोष्ट आहे. तर त्याच्यात फिसके तैले त्याचं बेनिफिट झालं आणि त्या नगराध्यक्ष झाले. आता त्यात भाजपची तत्कालीन स्ट्रॅटर्जी कमी पडली इतकं माहिती. आता हे गोष्टही 100% बरोबर आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच उमेदवार राहणार किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार युतीचा राहणार. यांचा उमेदवार हा अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा कोणी नेता राहणार. मागच्या वेळेला यांनी पहिली वेळ असणार की काँग्रेसने डायरेक्ट एक मुस्लिम कॅन्डिडेटला तिकीट दिली, सर्वत अंजुम साजिद फुलारी. यावेळेस सुद्धा काही दावेदार आहे. आता एहतेशाम नबील आहे, रफिक सेठ आहे, अजून काँग्रेसमध्ये चेहऱ्याचे तिकीट मागत आहेत. कारण समाजचा गठ्ठा वोट आहे आणि उमेदवार जर काँग्रेसचा दिला तेव्हाच काट्याची टक्कर येणार. मग आता बीजेपी निवडून येते की अपक्ष निवडून येते की भाजपचा कॅन्डिडेट निवडून येते, यावर आपल्याला काय वाटतं हे जे पुढे जे गणित चालू आहे, मग कॅन्डिडेट महत्वाचा की पक्ष मोठा असते की व्यक्ती मोठा असते. तर आज 20 वर्षामध्ये इथं दाखवून दिलाय बच्चू कडूने आपल्या वर्ष दाखवून दिला की म्हणजे लोकांना हे माहीत पडलं की या नेतृत्वाला कोणी पाडू शकत नाही. असा नेतृत्व इथे कोण आहे की ज्याच्यावर लोक विश्वास करतात. कसं आहे भाऊ, मी एकदम सरकाटीवर बोलणार माणूस आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता वारडा होतात. साऱ्यात महत्त्वाचं जे फॅक्टर आहे की जातच नाही ना. हो, जात नाही, या जातीच्या भरोश्यावर सारा चितंब आहे. त्याच्यात जात झाली की मराठी भाषिक हिंदी भाषिक येते, मग या मराठी भाषिकाला दिलं ना आपल्या हिंदी भाषिक, ह्या लोकांच्या डोसक्यात किडे घालून ठेवले लोकांच्या. म्हणजे ह्या स्थानिक पातळीच्या जेव्हा निवडणुका आहेत की हे जातपात हिंदी आणि ह्याच्यात जर सक्सेस झाला आहे तर हिंदू मुस्लिम. आता तुम्हाला एक माहिती आहे रफिक शेठच्या कालखंडात कामं काय झाले हे कोणी सांगते. मग त्या माणसानं काय छत्रपती शिवाजी महाराजांचं सौंदर्यीकरण, पुतळा सौंदर्यीकरण पहा, एवढी मोठी मार्केट पहा. मी वैयक्तिक करत नाही, त्या माणसानं त्या ठिकाणी जाती धर्माचा विचार केला काय, थोडंसं त्याच्या बाहेर आलं. आज अचलपूरला सेन्सिटिव्ह शहर म्हटलं जाते. अरे त्या अचलपूरच्या सेन्सिटिव्ह शहराचा जो ठप्पा लागला की नाही त्याच्यानं आपल्या शहराचा विकास नाही होणार नाही. तुम्हाला काय सांगू मी, या गोष्टी मान्य करायला पाहिजे. अचलपुरात किती मोठं पोटेन्शियल आहे. या ठिकाणी ITS आपलं इन्स्टिट्यूट आहे किंवा प्रशिक्षण भेटते. आपल्या ठिकाणी एका काळात रेल्वे होती, रेल्वे डबल नाही चालू होऊन राहिली, उद्योगधंदा नाही.
त्या ठिकाणी आपलं जे MIDC धड रोजगार भेटून राहिला या अति आता बोलायला पुरत नाही बाबा, तर काय सांगू त्याच्या. कसं आहे, अतिसंवेदनशीलच्या नावानं की नाही आपल्या थप्पा मारून की नाही हे हिंदू मुस्लिमचं भांडण लावून चालू आहे. समजदार लोकांनी याच्यावर नक्की विचार करा की बाबा थोडंसं 500 रुपये मतदान करायचं. तर लोकांना पाहिलं खैखर डोळ्यात पाहिला बा, मी ऑन कॅमेरा बोलतो, मी काही येत नाही, मला माहीत आहे गोष्टी. तर थोडंसं याचा जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी थांबा लागेल. आपल्याला जर अचलपूर परतवाडा जर पुढे न्यायचं असेल ना, तर या ठिकाणी योग्य ते व्यक्ती निवडा लागेल. तो कोण्याही पार्टीचा असो, कोण्याही पक्षाचा असो, याचा म्हणजे विचार आपल्याला असं वाटतं की जे आता नगराध्यक्ष निवडून येतात असे अशिक्षित येतात, काही 3री 4थी 5वी 8वी 10वी नगरसेवक. म्हणजे मागच्या वेळेस तर 20 असे जण होते की जे प्राथमिक शिक्षाही पास नव्हते. मागच्या वेळेस लोक अशा लोकांना निवडून देतात, विकासाची अपेक्षा करतात. म्हणजे कुठंतरी नगराध्यक्ष पदाचा तो कॅन्डिडेट तो उच्च शिक्षित असला पाहिजे. आज आपल्या इथे त्याने काय केलं ना, त्याच्या हातामध्ये आपण 150-200 कोटीची जी नगरपालिकेचा बजेट आहे ती त्याच्या हातामध्ये आपण देत आहे. तो स्वतःचा विकास करते आणि आपला जनतेचा विकास राहून जाते. लोकांची छोट्या समस्या आहे, रस्ते, नाली, घरकुल, परंतु हे सुद्धा आज होत नाही. नगरपालिका ही लोकांची फक्त कमवण्याचं साधन म्हणलं. 40 कोटीची योजना 150 कोटीची झाली राजे होते, चंद्रभागा जलप्रकल्प, पण आजपर्यंत कम्प्लीट नाही झाली. आजपर्यंत त्याच्यामध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत, त्यावेळेस लोकांनी ऐकलं नाही. पण आज जे लोक आहेत परतवाडा अचलपूर, त्यांनी जातीपातीचं राजकारण न करता तुमचं ते म्हणणं आहे, त्यांनी नेतृत्वावर विश्वास ठेवा. हा नेतृत्व आहे, हा आपला कुठेतरी आपल्या शहराचा विकास करू शकते. आणि इथे आपण थांबूया. आज आपण नाही थांबू नाही. मी त्याच्यात एक गोष्ट सांगतो की निवडणूक आली की नाही तर लोक इन्व्हेस्ट करायला पाहिजे. की मी लागलं तर 1 एकर वार ऐकतो म्हणते आणि निवडणूक लढतो आणि हे 1 एकर इकडे 5 एकर देतो. जे इन्व्हेस्टमेंट म्हणून राजकारणात येतात याला जरा दुर्यावर ठेवा, अशी माझी नागरिकांनी विनंती आहे. माफ करा तुमचं. बिलकुल. आणि पैसे घेऊन मतदान करणे म्हणजे स्वतःला विकणं, म्हणजे आपल्या शहराला विकणं आहे, हे बरोबर आहे. कृपया करून आपण एक योग्य उमेदवाराला इथे संधी द्या, अचलपूरचा प्रथम नागरिक होण्याची. पुढे सुद्धा आमचा जो पॅनल आहे अशी चर्चा आणि पुढे भविष्यामध्ये आपल्यासोबत विविध जे पक्षाचे नेते आहेत त्यांना सुद्धा आपल्यासोबत आपण घेऊन येणार आहे. तुमचे जे प्रश्न असतील ते सुद्धा आमच्याकडे मांडा. म्हणजे जनतेचे प्रश्न आम्ही त्या नेत्यांना विचारू, जनता विचारू शकत नाही, पण पत्रकार म्हणून आम्ही ते प्रश्न विचारू शकतो. म्हणून येणाऱ्या सर्व गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा. नमस्कार.